नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भिंतीवरील घड्याळाची प्लेसमेंट आपल्या घरामध्ये कशी असायला पाहिजे, कुठल्या झोनमध्ये ते अवॉइड करायला पाहिजे, कुठल्या झोनमध्ये कुठल्या रंगाचं कुठल्या आकाराचं घड्याळ आपण लावू शकतो, हे सगळं या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. दिशेचा गुणधर्म आणि त्या दिशेत ठेवलेल्या वस्तूचा गुणधर्म मिळूनच आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिझल्ट्स बघायला मिळतात. भिंतीवरील घड्याळासाठी ईस्ट साऊथ ईस्ट, साऊथ साऊथ वेस्ट आणि वेस्ट नॉर्थ वेस्ट या दिशा योग्य नाहीत, कारण ईस्ट साऊथ ईस्ट ही दिशा अँझायटी आणि चर्निंगची आहे. साऊथ साऊथ वेस्ट ही एक्सपेंडिचर आणि डिस्पोजलची दिशा आहे आणि वेस्ट नॉर्थ वेस्ट ही डिप्रेशन किंवा डिटॉक्स करण्याची दिशा आहे. उत्तरेला गोलाकार निळ्या, पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचं घड्याळ नवीन संधीसाठी, करिअर ग्रोथसाठी किंवा प्रमोशनसाठी इथे आपण घड्याळ लावू शकतो. नॉर्थ ईस्टला आपण हेल्थ रिकव्हरीसाठी इथे घड्याळ लावू शकतो, पण हे मर्मस्थान असल्यामुळे इथे अदरवाईज आपण घड्याळ लावत नाही. ईस्ट आणि ईस्ट नॉर्थ ईस्टला गोलाकार आणि पांढऱ्या रंगाचं घड्याळ लावू नये. इथे आपण आयताकृती, हिरव्या रंगाचं, ब्राऊन रंगाचं किंवा लाकडी घड्याळ लावू शकतो. साऊथला, साऊथ ईस्टला आणि साऊथ साऊथ ईस्टला गोलाकार किंवा काळ्या रंगाचं घड्याळ लावू नये. इथे आपण त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती, लाल रंगाचं किंवा लाकडी रंगाची घड्याळ लावू शकतो. नॉर्थ नॉर्थ वेस्टला रिलेशनशिप सुधारण्यासाठी आपण घड्याळ लावू शकतो, पण जर घरात लहान मुलं असतील तर इथे घड्याळ लावू नये. साऊथ वेस्टला हिरव्या रंगाची, लाकडी किंवा गोलाकार घड्याळ लावू नयेत. साऊथ वेस्ट ही रिलेशनशिपची दिशा आहे. रिलेशनशिप इम्प्रूव्ह करण्यासाठी इथे आपण चौकोनी, पिवळ्या रंगाचं किंवा सोनेरी रंगाचं घड्याळ लावू शकतो. वेस्ट साऊथ वेस्ट, वेस्ट आणि नॉर्थ वेस्टला त्रिकोणी किंवा आयताकृती घड्याळ लावू नयेत. इथे आपण गोलाकार, पांढऱ्या रंगाची, काळ्या किंवा सोनेरी रंगाची घड्याळ लावू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन.